घरातला जो पाया आई वडिलांचा जो असतो 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये हे जे प्रॉब्लेम येतात तर त्यांना बरं वाटतं, अरे आम्हाला विचारलं, पण यांचा परिणाम मुलांवर होतो. माझे पप्पा, माझी मोठी बहीण आशाताई, लताताई, माझ्या बहिणी, आई. तर काही लोक स्वतःच खोटं बोलतात. म्हणजे याला मेन कारणीभूत आजचे आई वडील. तो एक लुकच वेगळा होता मॅम. एक तर मन आपलं साफ पाहिजे. कथानी कथा ती माझी कथा, ती तुमची कथा, आपली कथा, मनातील व्यथा, कथानी कथा. आजच्या समाजामध्ये असं चाललेलं आहे, जरा सुद्धा कुठे भांडी वाजली किंवा जरा सुद्धा कोणी बाहेरनं अपमान केला किंवा कोणी बाहेर असं आपल्याला कमी लेखलं की लगेच इगो हर्ट होतो. तसं तुमचा कधी इगो हर्ट नाही झाला? स्टार्टिंगला थोडा झाला होता, पण वडिलांनी मला काही गोष्टी शिकवल्या होत्या की एक तर आपण ज्या लाईनीत चाललो त्या लाईनीचं नाव थोडंसं खराब आहे. कारण चिखलामध्ये कमळ येतो, लोक नावं ठेवतील, आपण थोडंसं दुर्लक्ष केलायचं. आपला हेतू काय आहे, आपल्याला काय करायचं ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं. असं जर केलं तर आपण पुढं जाऊ शकतो, अदरवाईज आपण नेहमी मागे राहा. तर वडील, माझे पप्पा, माझी मोठी बहीण आशाताई, लताताई, माझ्या बहिणी, आई यांचं नेहमी मला घरातून मार्गदर्शन चांगलं भेटलंय आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. खूप छान वाटलं. कारण घरातून बॅकअप असणं खूप गरजेचं नाही. बरोबर आहे तुमचं, पण आजकाल तसं होत नाही ना. जरा सुद्धा भांडणं झाले की लगेच भांडणं, भाऊ बहीण वेगळे वेगळे होतात, घरामध्ये वाटण्या वाढतात. ते जाऊ दे हो, पण आता बघितलं का, जरा जरी नवरा बायकोमध्ये भांडण झालं, वर्ष पण नाही झालं तर लगेच डिवोर्स होतात. पाहिलत ना तुम्ही? हो हो, हे पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय सांगावं त्या लोकांना, की बाबांनो असं करू नका वगैरे काय? पहिली गोष्ट तर आजची जी पिढी आहे ना, हा, त्यांना मेन मार्गदर्शन देणारं घरातून मेन व्यक्ती परफेक्ट पाहिजे. घरातला जो पाया आई वडिलांचा जो असतो, त्यांनी मुलांना एक चांगली समज सांगितली पाहिजे की आम्ही पण जगलो, आम्ही पण सासूकडे होतो, आज तुम्ही पण उद्या फ्युचरमध्ये सासू होणार. आणि लहान लहान गोष्टीकडे थोडंसं कानाडोळा केला पाहिजे. सगळे कोणाच्या घरात नाही, सगळीकडे होतात, आमच्या घरी पण होतात. आणि भांडणं झाली पण पाहिजे, बरं वाटतं. कारण जास्त गोड असेल तर डायबिटीस होतो. हां, पण काही गोष्टी घरच्यांनी समजून घेतल्या पाहिजे, एकामेकाला समजल्या पाहिजे. नवरा बायकोंचं कामच असतं एकामेकाला समजून घ्या आणि दुर्लक्ष करा. रोज संध्याकाळ होते, परत दुसऱ्या दिवशी सकाळ होते, त्या हिशोबाने त्यांनी राहायला पाहिजे. पण असं नाही वाटत की असं म्हणजे आजच्या मुलींना पण वाटते की मी एवढी शिकले तर मला ह्याच्यात करिअर करायचंय, जर मला तू सांभाळून घेत नाही, चल बाजूला हो, डिवोर्स आहे, ब्रेकअप. नाही, असं झालंच नाही पाहिजे पहिली गोष्ट तर. त्यासाठी आजकाल काय आहे ना मॅम, नवरा किंवा बायको दोघांमध्ये एक इगो आहे की माझंच ऐका, मी तुमचं नाही ऐकणार. आणि जिथे माणूस बोलतो ना की मीच खरं बोलतो आणि मला खोटं बोलायला आवडत नाही, तर काही लोक स्वतःच खोटं बोलतात, पण त्यांना खोटं ऐकायची सवय नाही. तर हा जो चेंज त्यांना माहीत पडला पाहिजे आणि स्वतःनीच एक चांगलं शिकलं पाहिजे की दोघांचं पण मत नीट झालं पाहिजे, दोघांनी एकामेकाला सामावून घेतलं पाहिजे. तर हे कधीच प्रॉब्लेम नाही येणार नाही. मला एक छोटासाच प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुम्ही मेकअप दादा आहात, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन मेकअप करता, चित्रपट, सिरियल असे बरेच ठिकाणी तुम्ही जाता. तिथे वेगवेगळ्या स्वभावाचे आर्टिस्ट लोक असतात. हो. कोणी चांगलं असतं, कोणी अनेक विचारांचे असतात. मग त्यांच्याकडनं तुम्हाला शिस्तबद्ध राहणं किंवा त्यांचं वेंधळं वागणं तुम्हाला आवडतं का? पहिल्याचे जे आर्टिस्ट होते ना, ते मेकअप दादांचे रिस्पेक्ट करायचे. आता ते नाहीये. सो कारण पहिल्याचे आर्टिस्ट लोक स्ट्रगल करायचे, त्यांच्याकडे एक चांगली शिस्त होती, त्यांची रिस्पेक्ट द्यायचे, रिस्पेक्ट घ्यायचे. हल्ली तसं नाहीये. हल्लीचे आर्टिस्ट फक्त हवेतच असतात, म्हणून ते कधी येतात आणि कधी जातात माहीतच नाही पडत. आज माधुरी दीक्षित ज्यांना मी मेकअप केला, ते तेव्हापासून आतापर्यंत मेकअप दादांना दादाच बोलते आणि मेकअप दादांच्या पाया पडल्याशिवाय ती मेकअपला हात नाही लावत. तो रिस्पेक्ट आज नाही राहिला. आज आम्ही बघतो ना किती वेळा आहे मेकअपचं आमचे जिथं सामान लागतं
तिथे काही आर्टिस्ट लोक असे पाय ठेवतात, सिगरेट पितात. आम्हाला किती वेळा सांगायला लागतं की तुम्ही असा अपमान नका करू. कधी रंग देवताय आणि एक तो मेकअप रूम आहे. आज तसं नाही राहिलं ना. थोडीशी शिस्त आली पाहिजे. याच्यासाठी काय वाटतं की कुठे कमी पडतोय आपण? कमी तर खूप पडतो मॅम. कारण सगळे ह्या गोष्टी सगळ्या संसाराच्या येतात आणि काही आर्टिस्ट जे बाहेरून आल्यात त्यांना ती जबाबदारी नाहीये, त्यांच्याकडे ती पद्धत नाही बोलण्याची आणि म्हणून ते टिकतच नाही मॅम. मग किती वेळा 1 एपिसोड 2 एपिसोड नंतर तर गुलच होतात. ऐकूनच कसं तरी वाटतं. कारण आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा आमच्या शाळेत आमचे टीचर, ड्रॉइंगचे टीचर आम्हाला शिकवायचे, की सर्वप्रथम आपण जेव्हा स्टेजवर जातो, हं. तेव्हा तिथे स्टेजला पहिल्या पायरीला नमस्कार करून जायचं असतं. खरी गोष्ट. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जे आपले डायरेक्टर आहेत, आपलं जे डायरेक्शन करणार, त्यांच्या पायाला हात लावायचा असतो. कारण जोपर्यंत त्यांच्या पायाकडे आपण झुकत नाही, तोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये पात्र येत नाही, मनामध्ये ते पात्र येत खरी नाही. गोष्ट. त्यामुळे जसं देवासमोर आपण उभं राहतो, देवासमोर उभं राहतो म्हणजे ती काही अंधश्रद्धा नाहीये. जेव्हा देवासमोर उभं राहून जेव्हा हात जोडतो, पूर्ण दिवस माझा शांततेत जावं हे मन एकाग्र करण्यासाठी आपण उभं राहतो. लोकांना वाटतं की अंधश्रद्धा म्हणून ती देवाला पाया पडायला चालली. तसं नाहीये. पण जेव्हा आपण देवाला पाया पडतो, जेव्हा हात जोडतो, सगळे हात असे जोडून उभे राहतो, तेव्हा आपलं मन एकाग्र होतं, की माझा पूर्ण दिवस चांगला जाऊ दे. मग का? ते देवाच्या भीतीने. हा समोर देव आहे आणि मी त्याला पाया पडते आणि माझं मन आज शांत राहणार आहे. मी माझा आजचा दिवस चांगला घालवणार आहे. असं आमचे टीचर आम्हाला सांगायचे आणि ते आम्ही मनामध्ये ठेवून ठेवून देवाला पाया पडायचो आणि मग हे करायचं, की बाबा माझा आजचा दिवस चांगला जाऊ दे. आज मला टीचर मारणार नाहीयेत, मी कोणाचा मार खाणार नाहीये असा विचार करायचा. म्हणजेच काय, जे आपल्याकडे आपल्याला जे संस्कार देतात, जिथे आई असेल, वडील असेल, बरोबर. शाळेत जाताना आईला नमस्कार पाया पडून वगैरे आपण जायचो. खरी गोष्ट. आज ते नाहीये. का? ही सगळी अंधश्रद्धा आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, आजही मी सेमिनारमध्ये जातो. हां. माझ्या आईचा पहिला फोन येतो, नाश्ता केला का? म्हणजे सकाळी 10 वाजता, म्हणजे मी जेव्हा पण बाहेर असेल 10ला पहिला फोन येतात, नाश्ता केला का? आणि नंतर एक परत फोन येतो माझा 6-7 वाजता, सेमिनार कसा झाला, ओके. लोकांना आवडलं का नाही. तर ही माझी आई मला दर टायमाला, दर महिन्याला, हर सेमिनारला मला हे विचारत असते, लोकांना आवडलं का, काम चांगलं झालं का. तर एक घरातून ही परंपरा पाहिजे ना. मी मान्य करते घरातून पाहिजे आणि तसंच शाळेमधून पण पाहिजे. हो. घरचे लोक जेवढी महत्वाचे तेवढे शाळेतले सुद्धा टीचर लोक आपल्याला महत्वाचे असतात. पण हल्ली काय आलं की हल्लीचे पालक टीचर लोकांना दम द्यायला लागलेत. माझे वडील पण टीचर होते, मुलांना मारायचे. आई माझी अनपढ होती, पण वडिलांचं जे एक नाव होतं ना की मास्तर, माझ्या आईला मास्तरीन बनवून टाकलं. कारण आई शिकलेली नव्हती, पण ती एक पदवी भेटली वडिलांमुळं, कारण वडिलांचं चांगल्या कामामुळं. कारण वडील लोकांना शिकवायचे, मारायचे. पण आज तीच मुलं, वडिलांचे जे विद्यार्थी होते, मोठे मोठे ऑफिसर झालेत. छडी लागे छमछो विद्या ही गम. बरोबर आहे. पण आज तसं नाहीये. आज छडी लागली तर पहिले पालक पोचतात, माझ्या मुलाला का मारलं. तर त्यामुळे ते मुलं कमजोर झालेत. आणि आजकाल काय करतात हे मुलं, हे वडील, मुलगा काही बोला, रडायला लागला, सीधा मोबाईल हातात देतात. अरे तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करा ना. त्या मुलाला कशामध्ये आवड आहे ते याबद्दल त्याला काहीतरी वेगळं करा, काहीतरी वेगळं करा. पण आई वडील काय करतात, मुलांकडे दुर्लक्ष करतात. ते निश्चित आपल्या हातातला 20-30 हजार 50,000चा फोन त्यांच्या हातात देतात. तुम्ही काय केलं, त्या मुलाला डायव्हर्ट केलं. तुम्ही घरातून बाहेर पाठवतच नाही खेळायला. तो जोपर्यंत तो बाहेर जाणार नाही, त्याला कशा माहीत पडणार काही गोष्टी कशा असतात. म्हणजे याला मेन कारणीभूत आजचे आई वडील. मी फिरून फिरून तिथेच आले. डिवोर्स का होतात? हो, आई वडील. म्हणजेच काय, की संस्कार घरातून जोपर्यंत चांगले मिळत नाही तोपर्यंतच आपलं वागणूक, आपलं जीवन सरळ होत नाही. खरी गोष्ट. ठीक आहे नाही. पण ह्या मेकअपमुळे तुम्ही आर्टिस्ट एकदमच चेंज करतात. असा एखादा आर्टिस्ट आहे का एकदम चेंज झालाय स्क्रीनवर? एकदम नॉर्मल होता तो आणि एकदमच छानपैकी दिसायला लागला स्क्रीनवर. कोमोलिकाचा मेकअप केला होता आम्ही. माझ्या आधी भरत गोडम यांनी केला होता मेकअप, नंतर मला आला मेकअप करायला. ओके. की त्यांचा चेहरा विदाऊट मेकअप कोण ओळखू शकत का त्यांना. आणि जेव्हा मग आम्ही ते पहिली लोक 1 लायनर बनवायचे, आम्ही 2 लायनर 3 लायनर लावले, लिप्स त्याचे मोठे केले आणि त्यांना इथे मोठा सिंदूर लावला. आणि त्याच्यासाठी खास बालाजीने एक वेगळी एक एंट्रीमध्ये म्युझिक ठेवली होती. तर ते वेगळं होतं. जसं सुधाजींचा पण मी मेकअप करायचो. सुधाजींनी नेहमी मेकअप केले, नॉर्मल केलेत. तर सुधा मला एकता कपूरनी सांगितलं होतं की सुधाजी हे कॅरेक्टर दिसलं पाहिजे आम्हाला. तर मला काय केलं पाहिजे की सुधाजी कशा उठून दिसली हिरो हिरोईनच्या समोर. तर त्यांचे मी लिप्स वाढवले, आय मेकअप हेवी केला, मेकअप पण हेवी केला मी तेव्हा, वाटायचंच. आणि बिंदी मोठ्या केल्या. आणि ते बोललं ना चुकून कॉकरेज झाला होता. आणि लोक लाईक करायला लागले. तो एक लुकच वेगळा होता मॅम.
लोक बघायचे काहीतरी वेगळं असायचं म्हणून. आणि मी तो बोलतो त्याचं मेन कारण 2 गोष्टी आहे मॅम. एक तर मेकअप आर्टिस्टची मेहनत आणि एक आर्टिस्टचा सपोर्ट. हा जेव्हा 2 गोष्टी होतात तेव्हाच एक तो चांगला लुक येतो. जर आर्टिस्टचा सपोर्ट नसेल तर मेकअप आर्टिस्ट काहीच करू शकत नाही, कारण मेकअप आर्टिस्ट काम करायला आलेला असतो, काहीतरी नवीन चांगलं करून दाखव. पण जोपर्यंत आर्टिस्टचा सपोर्ट नाही भेटतो तो काहीच करू शकत नाही. फार अशा कमी आर्टिस्ट असतात त्या मेकअप आर्टिस्टला सपोर्ट करतात, जसे पहिलेचे होते. आज तसं नाही दिसत. म्हणजे तुमचं मत इथे आलं नातं. हो. मग ते नातं घरचं असू दे किंवा बाहेरचं असू दे, जोपर्यंत नातं आपलं जुळत नाही, जोपर्यंत मन जुळत नाही, हो. तोपर्यंत आपलं अंश सरळ होत नाही. खरी गोष्ट. माझ्या कथा आणि कथामध्ये हाच मी मुद्दा ठेवलेला आहे. जुळलेली 2 मनं. इथे तुमच्यामध्ये बोलायला गेलं तर जुळलेली अनेक मनं म्हणावी लागतील, पण जुळलेली. मग हे नातं टिकवण्यासाठी तुम्हाला वाटतं काय करावं? घरचं असो किंवा बाहेरचं? एक तर मन आपलं साफ पाहिजे आणि समोरच्याचं नेहमी ऐकून घ्या. ऐकवण्यापेक्षा समोरचं ऐकून घ्या, तर त्याला स्वतःला बरं वाटतं की मी माझं पहिलं मन मोकळं झालं. जेव्हा आपण ऐकून घेत नाही आणि आपण स्वतः जेव्हा बोलतो ना, तो समोरच्या व्यक्तीचे मन ऐकण्याचं नसतं. कारण प्रत्येक माणसाला असं वाटतं की पहिलं माझं ऐका, माझं ऐका. तर ह्या दोघांमध्ये माझ्या काय होतं, ते वेगळंच होतं. त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. म्हणून समोरच्याला तुम्ही बोलायला चान्स द्या. समोरच्याचं मन हलकं करा. मग नंतर तुमचं मत मांडा. त्याच्यामुळं काय होतं, ह्या गोष्टी चांगल्या घडल्या जातात. मला तरी असं वाटतं. कारण मी पण ठिकठिकाणी सेमिनारला जातो. मी तर लोकांना एकच विचारतो, तुमच्या तर कसला मेकअप चालतो, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आता 200-250 लोक असतात, पण मी त्यांच्या हिशोबाने करू शकतो का? नाही. पण मी तरी त्यांना विचारतो, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तर त्यांना बरं वाटतं, अरे मग आम्हाला विचारलं, एक मेकअप आर्टिस्ट आम्हाला विचारतो काय पाहिजे, तर ते सांगतात. पण मला जे करायचं मीच ते करतो. पण त्यांना किती बरं वाटतं 2 मिनिटामध्ये, हो. अरे वा सरांनी आमचं ऐकलं. तर म्हणून 2 मिनिटं तुम्ही समोरच्याला टाइम द्या, ऐकून घ्या. त्याला बरं वाटेल, त्याला त्याचं बरं वाटलं, मग तुम्ही तुमच्या काही गोष्टी सांभाळून जाऊ शकतात. थोडक्यात काय, युवा पिढीने सुद्धा आपलं एकमेकांचं ऐकलं पाहिजे, ऐकलंच पाहिजे. तरच डिवोर्स थांबतील. 100% आणि थांबलेच पाहिजे. कारण याचा असर तर मुलांवर पडतो. खरंच आहे. तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. पण तुम्हाला एक सांगू का? पडद्यावर दिसणं सोपं असतं. हा. बरोबर आहे ना? पडद्यावर दिसणं सोपं असतं, पण माणूस म्हणून सुंदर राहण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. मग एखादी गोष्ट सांगितलं तर बरं पडेल. छोटं सांगा काहीतरी असं, की माणूस म्हणून कसं त्यांनी चांगलं राहिलं पाहिजे. माणूस म्हणून मला तरी असं वाटतं की कधी तुम्ही समोरच्याला समजून घ्या पहिला तर, आणि तुम्ही पण काही अशा गोष्टी चांगल्या करा की त्यांनाही आवडल्या पाहिजे. तर तुम्ही एकामेकाला समजू शकता. मी एकामेकाला समजणंच ही खूप मोठी गोष्ट ना आजच्या तारखेत. आणि हा समजपणा फार कमी आहे. म्हणून हे प्रॉब्लेम येतात, डायव्हर्सपर्यंत जातात लोक, आणि ते झाले नाही पाहिजे. हीच माझी इच्छा. कारण कुणाचंही घर उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे. आई वडील लग्न लावून देतात, मुलांचे संसार होतात, आणि आपण ऐकतो 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये हे जे प्रॉब्लेम येतात, कधी कधी उशिरा पण येतात, पण यांचा परिणाम मुलांवर होतो. कारण मुलं हे बघत असतात की काय चाललंय घरामध्ये. त्या मुलांना माहीत पण नसतं नक्की काय चाललंय. म्हणून मी ते एकच सांगेल दोघांनाही की बाबा रे म्हणून राहावा, एकामेकाला समजून घ्या. कारण लहान लहान गोष्टीला झगडे होतातच, आमच्या इथे पण होतात. पण आज एकामेकाला समजून घेतल्यामुळे आज आम्ही सगळे टिकलो, आणि असं झालं पाहिजे. खूप छान वाटलं. कथा आणि कथामध्ये तुमचं मत तुम्ही व्यक्त केलं, माझ्या श्रोत्यांना तुम्ही ऐकवलं. आणि खरंच आहे, जोपर्यंत आपण एकमेकांना समजून घेत नाही, तोपर्यंत आपलं नातं टिकत नाही. टिकण्यासाठी नक्की एकमेकांना समजून घ्या. माझं चॅनल पाहत राहा. कथा आणि कथा या स्टोरीला तुम्ही लाईक करत जा, सबस्क्राईब करा. पण माझ्याकडे आलेल्या पाहुण्यांना विसरू नका. त्या काहीतरी सांगतायत तेवढं ऐकून घ्या. एवढं सांगून मी आजची स्टोरी इथेच थांबवते. खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. आपली काळजी घ्या आणि असंच हसत राहा आणि माझी स्टोरी पाहत राहा. धन्यवाद. नाही तर इथे कल्पना आहेत, इथे वास्तवता नाही तर इथे शब्द हसेल, इथे अनुभवांची साक्ष. कथा आणि कथा